नमस्कार मित्रांनो, या पुस्तकाबद्दल बोलण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे की जे आपल्याला समोरासमोर दिसतं ते खरं असतं का? तर मित्रांनो, काही काळी ते खरं असतं, मग काही काळी ते खोटं असतं. म्हणून आपण त्या गोष्टीकडे जास्त जर लक्ष न देता त्याची खरी बाजू काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. गौतम बुद्धांचं महान असं संदेश आहे की जे आपल्याला समोरासमोर दिसणारी गोष्ट आहे त्याला आपण चिकित्सकपणे पडताळून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला जे आपल्या बुद्धीला पटेल तो निर्णय आपण घेतला पाहिजे. हा सिद्धांत काही म्हणजे खूप वर्षापासून आम्हाला डॉक्टर आहा साळुंखे सर हे सांगत असतात. म्हणजेच उर्फ तात्या हे आमचे खूप काळापासून मित्र आहेत आणि ते आम्हाला नवीन खूप काही गोष्टी सांगत असतात. तर मित्रांनो, हा पुस्तक तशाच प्रकारचा. मित्रांनो, हे पुस्तक जेव्हा मी ह्याचं नाव वाचलं, रावण राजा राक्षसांचा, तेव्हा मला वाटलं की ह्या पुस्तकाला वाचायची काही गरज आहे का? महान अशा राजाची म्हणजेच रामाची याने महान अशा राजाच्या पत्नीला ह्याने पळवून नेलं. ह्याला आपल्याला वाचायची काही गरज आहे का? म्हणजेच मित्रांनो, हे वाचल्यानंतर मला कळालं की रावण हा किती महान होता आणि त्यानंतरच मी विश्वास ठेवला की जी गोष्ट आपल्याला समोरासमोर दिसते, जो आपल्याला समाज सांगतो, त्या गोष्टी काही खऱ्या असतात आणि काही खोट्या असतात. म्हणूनच मित्रांनो, हा पुस्तक मी वाचायला घेतला आणि अतिशय हा पुस्तक माझ्या हृदयाला भिडला. मी आतापर्यंत खूप सारी पुस्तके वाचली आहेत. नदिष्ट, द अल्केमिस्ट, चिपरवाईटी डझन, एक होता कारवर, काही जमणार नाही तुला, तू हे किच्चू पारीस ना, अशी कित्येक तरी पुस्तके मी वाचली आहेत. पण त्या सगळ्यांमध्ये उजवा हा पुस्तक ठरला. आणि यामध्ये आपल्या समाजामध्ये जी वार्ता पसरवली होती की रावण हा खूपच नीच आहे, क्रूर आहे, पण तो क्रूर कशामुळे झाला, तो नीच कशामुळे झाला, ही आपण कधी पाहिलं आहे का? नाही ना. म्हणून मी हा पुस्तक वाचला. मित्रांनो, ह्याची आई ह्याला म्हणते, जेव्हा हत्या करायला स्वतः मृत्यू पाहायला जातं तेव्हा याची आई म्हणते, तुझ्यासारखा गांडूळ मेला असता तरी चाललं असतं. हे जेव्हा वाक्य मला म्हणजे मी वाचलं तेव्हा मला कळालं की एका आईने जर आपल्या मुलावरचा विश्वास नाही जर ठेवला आणि एका आईने जर असे शब्द वापरले तर त्या मुलाचं खच्चीकरण झालंच असेल ना. पण त्या आईची पण अपेक्षा होती, माझा पोटचा मुलगा जर असं जर केलं तर त्याची अपेक्षा होती ना त्याच्याकडून. मग त्याने जर तसं केलं तर त्याची अपेक्षा भंग झाली. आणि आणि डॉक्टर आहा साळुंखे सर नेहमी म्हणतात की आशाभंग हा जगातला सगळ्यात दुःखद गोष्ट आहे, म्हणून आशाभंग आपण ही कधीच केली नाही पाहिजे. तर मित्रांनो, याचा सुमाली आजोबा हा सुद्धा किती श्रेष्ठ होता हे मला यामधून कळालं. प्रत्येक अडचणीच्या वेळी त्याने रावणाची कशी मदत केली. आधी ह्याचं नाव दशगिरी होतं, याच्या बापाने ह्याचं नाव सुद्धा कशा प्रकारे पाडलं. पण एक महत्त्वाची गोष्ट की जो आर्यामध्ये जे संकरित मुलाला जे काही शिकवायचं नसतं ते सुद्धा त्यांनी दशगिरीवाला शिकवलं. हे मला फार आवडलं. आणि त्याची आई सुद्धा वेगळ्या धर्माची आणि बाप सुद्धा वेगळ्या धर्माचा. त्यामधून एक संकरित मुलगा जन्माला आला आणि त्याला समाज किती त्रास देत होता, किती वाईट शब्द तिच्याविषयी बोलत होते, तरी सुद्धा तो न खचता किती मोठं ज्ञान ग्रहण करतो हे मला त्यामधून कळालं. एक विचार आपल्या समोर आला की रावण त्याला 2 प्रकारे पडताळून पाहायचा. ह्याची ही बुद्धी मला फारच आवडली. आणि मी एक विद्यार्थिनी आहे, तर शून्यापासून तो एका सोन्याची लंका कशी तयार करतो हे मला यामधून कळालं. आणि यामधून मला एक नवीन प्रेरणा निर्माण झाली की आज मी सुद्धा एक शून्यामध्ये आहे, उद्या मी सुद्धा काहीतरी करू शकते, ही प्रेरणा मला या पुस्तकामधून भेटली. आणि रावण याला आपण नेहमी दृष्ट, नीच अशी कित्येक तरी शब्दांनी याचा उल्लेख करत असतो, पण आजच मी याला आदर्श, महान अशा शब्दांनी याचा उल्लेख करू इच्छिते, कारण याची ज्ञान ग्रहणाची प्रक्रिया फारच सुंदर आहे. आणि शेवटी जेव्हा लक्ष्मण याला म्हणतो की गुरुदेव, मला तुम्ही स्वतःचा शिष्य बनवा आणि मला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगा, तेव्हा काहीच त्याच्याविषयी वाईट न बाळगता, आपला शत्रू आपल्या समोर आला आहे त्याच्याविषयी काहीच वाईट न बाळगता त्याने 4 ज्ञानाच्या गोष्टी त्याला सांगितल्या. मला फार आनंद झाला की इतक्या उच्च कोटीचा माणूस आपल्या या जगामध्ये जन्माला आला, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि आपण दरवेळेस रावणाला जाळत असतो, पण तो रावण किती श्रेष्ठ होता हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. पोलश आजोबा ह्यांनी सुद्धा त्या रावणाला किती चांगल्या प्रकारे समजून घेतलं हे मला यामधून कळालं. त्यांनी सुमालीला म्हणलं होतं की तुने माझ्या मुलाला जीवनदान दिलं, म्हणून मी तुझ्या उपकाराची परतफेड नक्कीच करेन. पण मला या पूर्ण पुस्तकामध्ये सुद्धा दिसलं नाही की त्याने उपकाराची परतफेड केली. पण गुरुदक्षिणा म्हणून रावणाने ब्रह्मदेवाला खूप मोठी गुरुदक्षिणा दिली. त्याने
इंद्र म्हणजे पूर्ण असा महान राजा इंद्र याला कैद केलं होतं, त्याला त्याने गुरुदक्षिणा म्हणून ब्रह्मदेवाला दिलं आणि यमाचा सुद्धा पराभव याने केला. आणि मला हा पुस्तक खूपच मनापासून आवडला. यामध्ये जे त्याची बायको असते मंदोदरी, तिने बुद्धिबळाचा शोध लावला. एक स्त्री सुद्धा एवढं मोठं महान काम करू शकते हे मला यामधून कळालं. आणि मित्रांनो, एका स्त्रीचं योगदान किती महत्त्वाचं असतं आणि एका प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो. म्हणून स्त्रीने किती चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे हे मला यामधून कळालं. म्हणून जगामध्ये आपला जो पूर्ण जग आहे तो एका स्त्रीमुळे जिवंत आहे. म्हणून मला कळालं की आपण आपल्या स्त्रीवर किती काही गोष्टी निर्भर असतात. म्हणून आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे. प्रत्येक पुरुषाचा अहंकार हा संवेदनशील असतो. म्हणून प्रत्येक पुरुषाने संवेदनशीलता बाळगली पाहिजे. हा त्यांचा अलंकार आहे. म्हणून मी प्रत्येक पुरुषांना सांगू इच्छिते की संवेदनशील राहा. प्रत्येक स्त्री कितीही म्हणजे नीच, कितीही क्रोधात गेली असेल तरी सुद्धा त्याला एका पुरुषाची गरज असते. म्हणून पुरुषाने सुद्धा संयम बाळगला पाहिजे. इतिहास समजून घेतला की भविष्यातील जगणं कसं सोपं होत असतं हे मला या पुस्तकामधून कळालं. याने स्वतःचा इतिहास समजून घेतला आणि भविष्यात किती चांगल्या प्रकारे बनवलं हे मला यामधून शिकायला भेटलं. तसंच मित्रांनो, आपण प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिली पाहिजे. आणि मंदोदरी हिने पूर्ण कुटुंबाचा सांभाळ केला, आपल्या पतीला सहकार्य केलं आणि तिचे विचार किती चांगले होते हे मला यामधून कळालं. शूर्पणखा एक आपल्या बहिणीसाठी रावण स्वतः मृत्यू पाहिला. म्हणजे त्याची सावत्र बहीण होती ती, पण तिला त्याने सख्या बहिणीसारखं जगवलं. पण ती जेव्हा म्हणते, द्वेषात रागात येऊन म्हणते की तू माझा सक्का भाऊ नाहीस म्हणून तू माझा प्रतिशोध घेत नाहीयेस, हे किती वाईट गोष्ट आहे. पण त्याने संपूर्ण काही आपलं जीवन सुवर्णपंखीसाठीच अर्पण केलं होतं हे मला याच्यामधून कळालं. आणि तो प्रसंग आपण नेहमी रावणाला वाईट म्हणतो, नीच म्हणतो, पण त्यामागे खरं कारण काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. सुवर्णपंखा त्या 2 भावांकडे जाते आणि लक्ष्मणाकडे जेव्हा जाते तेव्हा तो नाही म्हणतो, तेव्हा ती चितेवर धावून येते. मग स्वतःच्या वहिनी, तो त्याचा धीर होता, मग स्वतःच्या वहिनीवर कोणी जर धावून जात असेल तर त्याला आवडणार नाही. आणि तरी सुद्धा त्याचा गुरु त्याचा भाऊ होता. म्हणून त्याने सुवर्णपंखीचं नाक आणि कान कापलं. यामध्ये चुकीचं काय झालं? आणि रावणाने सुद्धा आपल्या बहिणीचा प्रतिशोध घेण्यासाठी सीतेला पळून आणलं, पण तिने त्या सीतेला आपल्या बहिणीसारखं जपलं. आपल्या बहिणीसारखं विचार त्याने सीतेविषयी केला यामध्ये मला कळालं. आणि कुंभकर्ण हा किती ग्रेट होता आणि आपल्या भावाला खांद्याला खांदा लावून त्याने तो स्वराज्य उभारण्यासाठी मदत केली हे मला या पुस्तकामधून कळालं. विभीषण कसा फितुरी झाला, तो कपटामुळे कसा जिंकला आणि त्याला राक्षसांचा राजा व्हायचा होता म्हणून त्याने रावणाला मारलं. म्हणजे भाऊबंदकीचे जर भांडणं असेल तर त्यामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात हे मला या पात्रामधून कळालं. मित्रांनो, खरंच हा पुस्तक खूपच भन्नाट आहे. हे वाचत असताना आपल्याला प्रत्येक वेळी असं जाणवतं की रावण हा ग्रेटच होता. त्याचे विचार ऐकले की आपल्याला मनापासून आनंद होतो. आणि त्याच्या म्हणजे जेव्हा हा शिकायला होता तेव्हा तो स्वतः म्हणतो की जेव्हा आपण जे ज्ञान घेतो त्यावर जर आपण विचार केलं की आपल्याला खरं ज्ञान काय आहे हे आपल्याला कळतं. म्हणूनच गुरुला सुद्धा जे प्रश्न विचारतात तेच विद्यार्थी आवडतात हे मला कळालं. आणि खरंच हा पुस्तक खूपच भन्नाट आहे. यामधल्या प्रत्येक पात्रांमधून आपल्याला नवीन काहीतरी प्रेरणा भेटते. रावणाचा मुलगा हा सुद्धा तेवढा श्रेष्ठ. तो जेव्हा तरुणपणात आला होता, तो जेव्हा किशोर वयामध्ये होता, तो तेव्हा स्वतः आपल्या वडिलांना म्हणतो की बाबा मला सुद्धा संघर्ष करायचा आहे, मला सुद्धा तुमच्यासारखं शौर्य व्हायचंय. पण आई बाबा आपल्या मुलांना काही संकट येऊ नये, अडचणी जाऊ नये म्हणून सगळं काही कमवून ठेवतात. पण त्या मुलाचे विचार होते की तुम्ही अगदी तरुण वयात एवढे श्रेष्ठ झाला तर मला सुद्धा तरुणपणी खूप काही करून दाखवायचं आहे, मला सुद्धा तुमच्यासारखं श्रेष्ठ व्हायचंय. त्या मुलाचे विचार मला फार आवडले. रावण अगदी शून्यातून लंका उभारणी करतो हे मला फार आवडलं. आज मी एक विद्यार्थिनी आहे तर मला त्यामधून एक नवीन प्रेरणा निर्माण झाली की मी सुद्धा भविष्यात खूप काही करू शकते, अशी प्रेरणा मला निर्माण झाली. मित्रांनो, यामधल्या प्रत्येक पात्रामधून आपल्याला नवीन काहीतरी
खूप काही शिकायला भेटतं. हा पुस्तक खूपच भन्नाट आहे आणि ज्ञानग्रहणाची सुरुवात अगदी आपण जन्मतो का तेव्हापासून होते आणि आपण मृत्यू पावेपर्यंत आपल्याला ज्ञानग्रहण होऊ शकतं. आणि शेवटी जेव्हा लक्ष्मण येऊन मला माफ करा असं म्हणतो तेव्हा तो त्याला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगतो आणि त्यामध्ये जेव्हा रावण गुरुदक्षिणा म्हणून इंद्राला देतोय, एवढ्या महान राज्याला तो कैद करतो, यमाला सुद्धा पराभूत करतो. एवढा महान राजा तो कसा मृत्युमुखी पडला, कपटामुळे फितुरीमुळे तो कसा मृत्युमुखी पडला हे मला यामधून कळालं. वानरसेना ही लपून वार करत होती, कपटाने वार करत होती, अगदी युद्धाचे कोणतेही नियम ती पाळत नव्हती, तरी सुद्धा त्याने थोडाही विचार न करता म्हणजे त्यावर काही न बोलता संयम ठेवला आणि त्या संयमामुळे त्याचा पराभव झाला. म्हणजे त्याने त्या गोष्टीकडे जास्त तर लक्ष दिलं नाही आणि त्यामुळेच तो कसं वर्चस्व ठरतो हे मला या पुस्तकामधून कळायला भेटलं. खरंच शरद तांदळे सरांनी आपल्याला रावणाची दुसरी बाजू आपल्याला ओळखून दिली. आपण शरद तांदळे सरांना फोनवर बोललो तेव्हा मला फारच आनंद झाला. एवढा महान असा माणूस आपल्याला अगदी आपल्या वयात येऊन आपल्याशी बोलतो याचा मला फार आनंद झाला. अगदी तो आमच्या वयात येऊन आम्हाशी बोलत होता याचा मला फारच आनंद झाला. आणि मित्रांनो, आपण कितीही मोठे झालो तरी आपण एक लहान माणूस आहोत असं बाळगून आपण काम केलं पाहिजे, असं मला शरद तांदळेकडून एक नवीन प्रेरणा निर्माण झाली. आज आपल्या समाजामध्ये आपण दरवेळेस रावणाला दरवर्षी जाळत असतो, पण तो रावण किती महान होता हे आपल्याला कळणं भागच आहे. आणि निसर्गाला जर आपण एकरूप झालो, अगदी निसर्गामध्ये जर आपण वाहून घेतलं तर ज्ञान ग्रहण करणं किती सोपं असतं हे मला यामधून कळालं. आणि जो स्वतःसाठी जगतो तो कायम संशयी आणि अस्थिर असतो हे मला कळालं. म्हणून आपण स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगलं पाहिजे. आणि इतरांसाठी जर आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टी असेल तर आपण त्यापेक्षा वर्चस्व ठरतो. जर आपल्या तोंडामध्ये दुसऱ्यासाठी 4 शब्द कौतुकाचे असतील तर आपण त्याच्यापेक्षा महान ठरतो, असं मला या पुस्तकामधून कळालं. आणि दुसऱ्या कोणासाठी जीव झोकून देणं फार अवघड असतं. तर जर अशीच माणसं म्हणजे म्हणतात ना, वेड्यात काढलेली माणसं पुस्तकाच्या धड्यात सापडतात, तसंच आमचे गुरुजी आम्हाला अशाच प्रकारे आमच्यासाठी जीव झोकून देत असतात. ज्ञान ग्रहण करण्यासाठी आधी निसर्गाशी एकरूप होणं गरजेचं आहे, त्याचबरोबर स्वतःशी संवादही महत्वाचा आहे. दरवेळेस प्रत्येक अडचणीच्या वेळी रावण हा स्वतःची संवाद साधायचा आणि रावणाचं नाव हे महादेवानं ठेवलं. ह्याचा मला फार आनंद होत आहे की ह्याने एवढा मोठा स्वराज्य उभा केला आणि पूर्ण लंका ही सोन्याची झाली. म्हणजे एका माणसामध्ये एवढी ताकद असते हे मला यामधून कळालं. आणि यामध्ये शुक्राचार्य हे एवढ्या महान गुरूंचा उल्लेख या पुस्तकामध्ये आला आहे, तर याचा मला फार आनंद होत आहे. आणि बळी कोण होता हे सुद्धा मला या पुस्तकामधून कळालं. आणि बळीसारखा महान राजा या जगामध्ये होऊन गेलाच नाही असं मला यामधून कळालं. आणि एवढा मोठा दानी जो स्वतःचा जीवही अर्पण करतो, एवढा मोठा दानी मी आजपर्यंत पाहिला नाही. आणि तोच दानी माणूस मला या पुस्तकामधून कळाला. चिकित्सक वृत्तीनं ज्ञान ग्रहण केलं तर जरासं ज्ञानही जीवन प्रकाशमय बनवून तेजोमय करतं, असं मला या पुस्तकामधून कळालं. आणि हा शेवटचा संदेश रावण हा लक्ष्मणाला देत असतो. आणि आपण प्रत्येक गोष्टीमागची दुसरी बाजू आपण ही जाणून घेतलीच पाहिजे. आणि रावणाचं जीवनचरित्र कसं होतं हे मला यामधून कळालं. आणि प्रत्येक गुरुला प्रश्न विचारणारे विद्यार्थी सर्वात जास्त आवडतात हे मला यामधून कळालं. आणि बिभीषण हा कसा फितुराई करतो आणि आपल्या सख्या भावाला तो म्हणजे मारून टाकतो, भावाच्या मुलाला तो मारून टाकतो. यामधून एक मानवी वृत्ती कशी असते हे मला यामधून कळालं. म्हणून मानवी वृत्त्या आपण टाळल्या पाहिजेत आणि आनंदाने जगलं पाहिजे. हा रावण स्वतःच्या कुटुंबासाठी, आपल्या स्वराज्यासाठी, स्वतःसाठी जर एवढं सगळं काही करू शकतो तर त्यामध्ये वाईट काय आहे? आपण त्याला वाईट का मानलं पाहिजे? रावण एवढा महान राजा आणि त्याचा पराभव झाला आणि तो फक्त आपल्या कुटुंबासाठी त्याने स्वतःचा पराभव केला. त्यासोबत कुंभकर्ण अशा त्या प्रहस्त ह्याचा सुद्धा मृत्यू झाला. आणि प्रहस्त किती महान होता, त्याचा मामा होता, पण त्याने स्वतःच्या भाच्याला राजा म्हणून हाक मारली आणि राजासारखं त्याला वागणूक दिली हे मला फार आवडलं.
मला यामधून कळालं की प्रहस्त सुद्धा किती महान होता. यामध्ये प्रत्येक त्याची स्वतःची जवळची व्यक्ती अगदी मृत्युमुखी पडत होते तरी सुद्धा त्याने संयम बाळगला आणि सती प्रथा ही सुद्धा त्याने टाळली. त्याला मान्य नव्हते अशा प्रथा. त्याने स्त्रीला सुद्धा स्वतःचा हक्क दिला. आणि शेवटी मला सांगायचं आहे की आपण ऐकलं आहे की रावणाला 10 तोंड आणि 20 हात आहेत. तर नाही मित्रांनो, त्याच्या वडिलांनी दशग्रीव असा म्हणजे वाईट असं नाव त्याला दिलं आणि त्याने त्या दशग्रीवाचं नाव किती उच्च कोटीला नेलं हे मला यामधून कळालं. त्याच्या आजोबांनी एक मनगडंत कहाणी सांगितली होती. काही जमातींना, काही जे नरभक्षी टोळी होती, जे आदिवासी टोळ्या होत्या, त्यांना घाबरवण्यासाठी त्याने सांगितलं होतं की दशग्रीव नावाचा एक महान राजा आहे, त्याला 10 तोंड आणि 20 हात आहेत. अशी एक मनगडंत कहाणी त्याच्या आजोबांनी सांगितली होती आणि त्यामुळे महान असा राजा तो सुद्धा अशा म्हणजे ज्या अशा गोष्टी असतात त्यामध्ये तो फसला. आणि जेव्हा या कहाणीमुळे त्याला एक नवीन फायदा झाला की त्यामध्ये जे काही मोठे मोठे माणसं होते त्याच्याशी लढण्याला घाबरत होते, म्हणजे त्याला जास्त संघर्ष करावा लागला नाही. पण त्याने दशग्रीव या नावाचं किती उच्च कोटीला नेलं. त्याने 10 अशा कला प्राप्त केल्या आणि 10 असं ज्ञान त्याने आपल्यासमोर मांडलं आहे. तर तर ते सुद्धा मला फार आवडलं आणि ती अफवा सुद्धा म्हणजे किती योग्य प्रकारे त्याने मांडन केलं हे सुद्धा मला फार आवडलं. त्याला एकच तोंड आणि 2च हात होते. तो सुद्धा एक मनुष्य होता, पण एक मनुष्य असताना तो पूर्ण सोन्याच्या लंकेचा सम्राट झाला. सोन्याच्या लंकेची निर्मिती त्याने केली. असा महान असा राजा मला या पुस्तकामधून भेटला. आणि नक्कीच शरद तांदळे सर जर आज माझ्या समोर असते तर मी नक्कीच त्यांच्या पायी नतमस्तक झाले असते. पूर्ण समाजाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी हा पुस्तक लिहिला, अशा महान पुस्तकाची निर्मिती केली. आज त्यांच्यामुळे आज आपल्या या जगाला एक नवीन वळण भेटलं आहे, म्हणून मी त्यांचे फार फार आभार मानते. आणि डॉक्टर हा साळुंखे सर नेहमी म्हणतात की ज्याने आपल्याला ज्ञान दिलं, आनंद दिलं, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगलीच पाहिजे. म्हणून मी शरद तांदळेविषयी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते. नक्कीच मित्रांनो, तुम्ही हा पुस्तक नक्कीच वाचा. तुम्हाला सुद्धा हा पुस्तक नक्कीच आवडेल. आणि आपण प्रत्येक गोष्टीविषयी जो आपला दृष्टिकोन आहे तो आपण बदलवला पाहिजे आणि एका चांगल्या सकारात्मक गोष्टीने आपण प्रत्येक गोष्ट पाहिली पाहिजे. धन्यवाद.